जीवनात संकटे आले की अनेक जण खचून जातात. मात्र काही जण त्या संकटांना संधी मानून इतरांसाठी आधारवड बनतात. अशीच एक प्रेरणादायी कथा संगमनेर तालुक्यातून समोर आली आहे. संगमनेर येथील रहिवासी असलेले राजेंद्र रामनाथ गाडेकर हे पतसंस्थेत शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या आयुष्यात तब्बल 3 वेळा अपघात झाले असून त्या अपघातांमुळे त्यांच्या शरीराची एक बाजू निकामी झाली आहे. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या गाडेकर यांना अपंगत्वाची वेदना प्रत्यक्ष अनुभवातून माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या दुःखावर मात करत इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा निर्धार केलाय. कुरकुंडी गावातील सांगडेवाडी येथे राहणारे भामाबाई आणि चिमाजी सांगडे हे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले दाम्पत्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. उपजीविकेसाठी हे पती पत्नी पठार भागातील आठवडे बाजारात जाऊन अभंग व गवळणीचे गायन करतात. या गायनातून मिळणाऱ्या अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नावरच त्यांचा संसार चालतो. याबाबतची माहिती समजताच राजेंद्र गाडेकर यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. त्यांनी कुरकुंडी गावच्या सरपंच शाहीन चौगुले यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती घेतली आहे आणि स्वतः पुढाकार घेत नाशिक येथून सुमारे 6 ते 7 हजार रुपये किमतीचे पेटी, तुंतुणे आणि खंजिरी अशी वाद्ये खरेदी केली. गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी कुरकुंडी गाठत गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू चौगुले यांच्या उपस्थितीत ही वाद्ये सांगडे दाम्पत्याला सुपूर्द करण्यात आली आहेत. मी या कुरकुंडी गावचा रहिवासी सीमाभाऊ सांगडे आणि आपल्याला जे श्यामाईन या दादाने आपला अर्पण केले तसे आपण काही आपण म्हणजे बाजारात जातो, काही प्रत्यक्ष आपल्याला काही जगता येईल असं याने आपलं आणून दिलेले आणि आपल्याला खरोखरच आपल्याला काय करता येईल ते आता मी माझ्या याच्यावर करणार आहे. या वाद्यांच्या सहाय्याने अधिक चांगल्या पद्धतीने गायन करता येणार असून सांगडे दाम्पत्याच्या उदरनिर्वाहासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार असल्याचे तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू चौगुले म्हणाले. आज या ठिकाणी संगमनेरवरून आमचे मित्र राजेंद्र राम गाडेकर साहेब पाठीमाग दिवाळीमध्ये आमच्या कुरकुंडीचे असणारे चिमा सांगडे आणि त्यांची मिसेस हे बोटा, घारगाव आणि बेलापूर ह्या पट्ट्यामध्ये दोघं पण अंध आहे, दोघं पण अपंग आहे आणि हे बाजार हाट करत असताना आमचे गाडेकर साहेबांनी त्यांच्या एक लक्षात आलं का त्यांच्याबद्दल सांगायचं असं का त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी फार चढ उतार बघितलेले आहे. हे चढ उतार असे की एका पतसंस्थेमध्ये ते काम करतात आणि काम करत असताना त्यांचा एकदा नाही दोनदा नाही असं 3 वेळा त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की आपण एखाद्या देवस्थानाला म्हणावा किंवा इकडे कोणाला दान धर्म करण्यापेक्षा जी आपल्यावरती जी घटना घडते किंवा आपल्याला अपंगत्व आल्यानंतर किंवा एखादा अवयव कमी झाल्यानंतर किंवा अंध असल्यानंतर काय प्रकार घडतात त्यांनी स्वतः एक अनुभव घेतला आणि आमच्या कुरकुंडी गावामध्ये असणारे हे 2 कुटुंब सांगडे कुटुंब या कुरकुंडीचे असणाऱ्या सरपंच शाहीन चौगुले यांच्या एक माध्यमातून यांनी एक संपर्क केला सरपंचाबरोबर आणि त्यांनी एक सांगितलं का म्हणजे फोन केला आणि आम्ही त्या अंध व्यक्ती तुमच्या गावामध्ये आहेत, ते बाजार करतात, आम्ही बघतोय आणि यांना आम्ही मदत करणार आहोत. परत त्यांच्याकडे मदत कशी करणार, त्यांनी येथील पाठीमागे दिवाळीमध्ये त्यांना पूर्णपणे दिवाळीचा जो बाजार असतो किंवा जे मिठाई असते पूर्णपणे संगमनेरवरून त्यांनी येऊन स्वतःहून त्यांचे असणारे मित्र असतील ते आलेले, मेजर साहेब पण आहे तर त्यांचे मित्र अजून एक आहे त्यांच्याबरोबर आलेले, हे मित्रवर्ग त्यांचा आमच्या कुरकुंडीला आला आणि त्यांच्या घरापर्यंत ते ज्या दिवाळीचं त्यांना सणसुदी करण्यासाठी ते पण त्यांनी राशन भरून दिलं गेलं आणि त्यांच्या एक मनामध्ये आलं की बाबा समजा तुम्ही त्यांची रोजीरोटी कशी करता, कारण यांच्याकडे आमच्याकडे असणाऱ्या चिमाकडे फक्त एक छोटासा तुंतुना असायचा आणि तो बाजारामध्ये जाणे आणि तो तुंतुना वाजवणे आणि येणारे जाणारे सगळ्या ह्या पठारात नव्हे तर संगमनेर तालुक्यामध्ये सर्वांना माहिती आहे का हा व्यक्ती आहे, मग कोणीतरी 5-10 रुपये घेणं आणि याच्यावर उपजीविका करणे. कुरकुंडीच्या सरपंच असणारे यांनी घरकुल त्यांना पण दिलेलं आहे पण ते पण अधुरं काही. मग असंच बरेचसे काही लोक आहेत, आता त्यांचं नाम काही लोकांनी आम्हाला म्हणजे नाही का पैसे दिलेत, आम्ही डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पण वर्ग केलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की आमचं नाव उल्लेख झाला नाही पाहिजे, ठीक आहे, परंतु त्यांचं ते पण घर पण आज एकदम व्यवस्थित सुसज्ज व्यवस्थित झालेलं आहे. आणि गाडेकर साहेबांच्या एक डोक्यात आलं की समजा हे उपजीविका एका साहित्य वाजून करतात, मग यांनी एक तुंतुना परत एक पेटी आणि खंजीर
असं हे नाशिकवरून स्वतःहून जाऊन, आणि म्हणजे काही गोष्टी काय होतात, ह्या जुन्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींना त्यांनी ऑर्डर केली आणि त्या बनवून घेऊन स्वतः, कमीत कमी त्यांनी मला फोन व्हायचा तर मी आता नाशिकला चाललोय आणि त्या वस्तू यार बनल्या नाही किंवा ते ऑर्डर करून घेणं आहे. मग ह्या वस्तू त्यांनी कमीत कमी 7,000 ते 8,000 रुपयाच्या वस्तू आज आमच्या ह्या कुरकुंडीत असणारे सांगडे कुटुंब आहे, जे अपंग आहे, यांना आज ते इथं द्यायलासाठी आज या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी सांगायचं तात्पर्य असं का ज्या गोष्टी ज्यांना कळतं किंवा अनेक समजा देवधर्म वगैरे करत असतात आणि ते करत असताना एक माणुसकी, या माणुसकीला कसं पुढे घेऊन जायचं असेल, त्या माणसाला कसं सहकार्य केलं पाहिजे, ही भावना त्यांच्या निर्माण झाली आणि आज त्यांनी आमच्या ह्या कुरकुंडीला येऊन ह्या सांगडे कुटुंबाला एक रोजीरोटी म्हणावं असेच म्हणावं लागणार आहे. कारण का तर त्याच्यावर त्यांची उपजीविका चालते, कारण त्यांना कुठलाही काम करता येत नाहीये किंवा कुठलाही समजा एखाद्या शेतात सुद्धा जाता येणार नाही अशी अवस्था आहे. कारण निघले तर एक नाही का एक दिशा असते किंवा त्यांचे डोळे दिसत नाही बिलकुल पण, आणि मग ते जातात आणि याच्यावर ह्या गाडेकर बंधूंनी असं डोक्यात घेतलं की आम्ही यांना एक तंतुना किंवा ह्या साहित्य त्यांनी आज प्रदान केलं, म्हणजे त्यांची खरोखर ह्या रोजीरोटी चालणार आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. कारण असेच त्यांचे हात मोठे होत जावे, परमेश्वर त्यांना अशीच सहानुभूती देत जावी आणि त्यांचं पण म्हणजे जे ऍक्सिडेंट झाले त्यांच्यातून निघून आले असेच ते या म्हणजे पुन्हा त्यांना अशी काही घडू नये. आमच्या ह्या कुरकुंडीत असणारे सगळे जनतेकडनं, घारगाव बोटा यांच्याकडनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. राजेंद्र गाडेकर यांचा हा उपक्रम केवळ मदत नसून समाजात माणुसकी जिवंत असल्याचा संदेश देणारा आहे. स्वतःच्या वेदना विसरून इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या गाडेकर यांच्या कार्याचे मात्र आता सर्वत्र कौतुक होत आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.